बोल नमस्कार। रांगोळी लावतं कपाळात तुझ्या मस्तपैकी। इथे फिश आहे, फिश बघ नुसता खायला लावतोय ते बघ। नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आज सकाळ जरा लवकर झाली आहे आणि टीव्हीला सुद्धा आपला पोस्ट झालेला ब्लॉग चेक करतोय, साऊंड क्वालिटी वगैरे। आणि मम्मी पप्पा जरा बाहेर आहेत, काहीतरी काम चालू आहे। पप्पा सुद्धा आता जस्ट गेले ब्लॉग सुरू करायच्या अगोदर। तर बघूया आजचा कसा दिवस जातोय आपला। देवाचं दर्शन वगैरे घेऊन झालंय, जस्ट पाया वगैरे पडलं आणि म्हटलं जरा ब्लॉग चेक करून घेऊया आणि सोबत आपला ब्लॉग सुद्धा सुरू करूया। काय पप्पी होय की नाही? पप्पीकडे मोबाईल आणलाय की आजकाल लय सर्कस करू लागला। तर जर चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आणि माशांना बघून खूप वेगळंच वाटतं, कारण की ते मासे खूप मोठे झाले आहेत आणि त्यांना टँक छोटा पडतो आणि आपण मोठा टँक आणू शकत नाही। आणि द्यायला पण दुसऱ्यांना कसं तरी वाटतं, कारण की एवढेशे होते ज्यावेळेला एकदम पिल्लं होती मी जेव्हा घेऊन आलेलो। तर आता ते मोठे झाले तर मग जरासं असं मन हे होतं देणार, पण कोणतरी आपल्या ओळखीचाच माणूस हवा आहे जेणेकरून त्याच्याकडे मी जाऊन त्यांना सारखं असं बघू शकतो कायम, असंच कोणतरी आपल्या ओळखीचा हवा आहे। त्यामुळे मम्मी आली। कुठे गेलेली? प्रणालीकडे। का? अशीच बाबूला बघायला। बाबूला बघायला? हा प्रणाल ताईन ते हे दिला गुढीवरचा तांब्या, तो दिलेला ना फोटोशूटला काल काय परवा वाटतं काहीतरी दिला। पप्पा कुठे गेलेत? तिकडे गेले। कुठे तिकडे? आणलं माया दादाला? कधी आणलं? माया दादाचं ऑपरेशन झालंय त्यामुळे मग तिकडे बघायला वगैरे जातात। आणि बघू तिच्या हातामध्ये ना तिच्या पैसे होते त्यामुळे ती इकडे तिकडे धावत होती नुसती। पहिले तिच्या मैत्रिणीकडे गेली साईशकडे, दाजी आकांच्या घरी। त्यानंतर तिकडनं तिला धरून आणलं तर सर्वेशला म्हटलं चल चल आणि पैसे दाखवते, आणि पैसे घेऊन त्याला दुकानात गेली। आजकाल लय आगाव झाली आहे, हातात पैसे भेटले तर कधी कधी न सांगता डायरेक्ट दाढीवाल्याच्या दुकानात जाते, त्याला सुद्धा काय समजत नाही काय बडबडते, मग तो असं बघत राहतो तिच्याकडे। ठीक आहे चला बघूया आपला पुढचा दिवस आता कसा जातोय। ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, थोडंसं इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करूया। थंबनेल सुद्धा अट्रॅक्टिव्ह बनवायला शिकतोय हळूहळू। परत आपल्याला अजून एक काम आहे, बघूया आज झालं तर ठीक। आपल्याला आपल्या गाडीची छोटी गाडी आहे जी डिओ, तिचं PUC काढायचं आहे। पवायला मी एक दोनदा बघितलं पण ते बंद होतं, मग आपल्याला साकीनाक्यालाच जावं लागेल। आणि त्या PUCमुळे त्या दिवशी मागच्या संडेला आय थिंक मागच्या महिन्यातल्या संडेला 23 तारखेला वाटतं, त्यावेळेला आपण जुहूला गेलो होतो आणि आपल्याला PUCमुळे पकडलेलं, बाकी काही विषय नव्हता। PUCमुळे पकडलं आणि आपल्याला फाईन मारत होते, पण फाईन काय समजावलं मी त्यांना साहेबांना कसं, कारण मला माहितीच नव्हतं, माझं लक्षसुद्धा नव्हतं। आणि तेव्हापासून ही PUC इथेच पडून आहे। आपली PUC किती तारखेला संपली आहे माहिती आहे? 21 तारखेला। ही बघा 21 तारखेला आपली PUC संपली आहे। तर मग आपल्याला PUCचं सुद्धा काम आहे आणि PUC काढायला हवी आहे, नाही तर परत कुठे जाणं झालं तर मग परत प्रॉब्लेम नको। या नमस्कार बोल, नमस्कार जंबुरा, नमस्कार बोल, नमस्कार। कधी काकी म्हणता तर कधी आहे म्हणता। मम्मीवर आहे, मम्मी काकी। जंबुरा इकडे ना, हे बघ तुला काय शिकवतो, बोल नमस्कार। नमस्कार। टायगर आहे? हा टायगर नाही तो डॉग आहे। बोल नमस्कार। नमस्कार बोल। वरती नाही, तुझ्या नानाची टांग तुला पुढे आली, उन्हाळा आला तुझा। आंबे खाल्लेस? हे ग्रेप्स तू एकटीने खाल्ले ना? तिघांनी? चिकन खाल्ला आज? अरे बापरे, सकाळी सकाळी चिकन खाल्लं तू नाश्त्याला?
वा हुशार आहे. वरती नको जाव एकटी. मम्मी ही बघ वर येते. तिला ओरड ओरड तिला ओरड. राहुल मामा आहे वर. राहुल मामा आहे वरती. तो बघ आला. ये खाली आपण खाली खेळूया. ये खाली आहे. ये हळू हळू ये. एवढी घाबरू नको. इकडे खेळ. तू घाबरते का? काय करतो तो तुला? काय करतो? रागवतो तुझ्यावर. कसा रागवतो दाखव. कसा रागवतो? वरती आहे. बरं गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गावदेवी माते की. साईनाथ महाराज की. ओम साई. जय साई. जागेवाले की. जंबुरा की. जंबुरा की जय म्हणतो. जंबुरा ना दादाला जाम घाबरते. जाम. दादा घरात असला ना काय जंबुरा अजिबात यायला बघत नाही. होय ना? का नाही येत? दादा कामाला गेलाय. तुला फसवलं. तुला आम्ही फसवलं. तिकडे कुठे नेते? दादा कामाला गेलाय. मामा कामाला गेलाय. वरती कोण नाही. काकी एकटी आहे. मामा नाही आहे. मामा नाही आहे. रांगोळी लावतं कपाळात. तुझ्या नानाची टांग. ती टिकली नाही. टिकली नाही ती. रांगोळी आहे ती. लाईट बंद केली. हा फिरत जातास वाटता. होय होय. जंबुरा आता नाही राहणार तू इकडे. हा बघ बघ बघ. आता नाही राहणार ना. टाटा बाय बाय. बाय बाय. भरायची टेन्शन नाही ना. सगळेजण आम्ही कसे लाईनीत जेवायला जातो बघा. 1 2 आणि हा 3रा आणि मी 4था. पाण्याची बॉटल नेली आहे काय? 2 कशाला? फ्रीज उघडाच ठेवला. वा. आणि मला ओरडते. चला आज स्पेशल जेवण. तर आपण आलो जेवायला. आणि आज मस्तपैकी आज बुधवार आहे. आणि आज स्पेशल चावला तो बघ. नुसता खायला धावतोय. तो बघ मस्तपैकी इथे फिश आहे. फिश आहे म्हणून पपीला इथे बदामाची सोय आहे ना पपी? हा. आणि काय फिश आणि वा अंडा मसाला. या तुम्ही लोक पण या जेवायला. मस्तपैकी चमचमीत खावा. जेवूया. चपाती आणि अंडा मसाला, मच्छी, भात आणि आमटी कसली आहे? पिटी. पिटी. कुळदाची पिटी. या जेवूया. पपी तू काय जेवणार? हा पपी तू काय जेवणार? मुस्काटात मारतलंय धरून. चावायच्या तयारीतच आहे तुम्हाला. हा अशी काढा. अशी काढा. अशी. ए मी आवाज दिल्यावरच गप्प बसतोय. जेवण बिवून दिलं. आणि आता छास पिऊचं काम चालू आहे. कारण फ्रीज भरलो आपलं छासने. मम्मी पण असंच पिणार डायरेक्ट. पपी छास हवाय? हा बघ किती आहे. खूप आहे. हा पपीला पण हवाय. तर आता जरा झोपतो आणि संध्याकाळी भेटूया. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. झोपून उठलोय मस्तपैकी. डोळे वगैरे कसे झालेत एकदम. दुपारची झोप जाम तगडी लागते मला रात्रीपेक्षा. रात्री मला व्यवस्थित झोप लागत नाही. 3-3, 4-4 वाजेपर्यंत मी फक्त असा वळवळत असतो. पण दुपारची 5-10 मिनिटाच्या आत झपकन झोप लागते मला. काय कळत नाही. त्यामुळे मी हल्ली दुपारचा रोज झोपायला लागलोय. लगेच म्हणजे दुपारची झोपणं म्हटलं ना की मी लगेच झोपायला लागलो. लगेच म्हणजे लगेच हां चल झोपूया असा विषय झालाय. तर आता लागली आहे भूक. बघूया. चाय तर आपण पियत नाही. काळी चाय. ही बघा चिकन मॅगी खाऊया. चला आज काय बनवतात कशी ते मी दाखवणार नाही. काल मी वाट लावलंय. आज जरा
कमीच पाणी टाकेन. डायरेक्ट खाताना भेटू. या टी व्ही लावली आहे आणि मस्तपैकी नाईट मोडमध्ये मॅगी खायला या. मोठावाला स्ट्रिंग आहे, मोठावाला स्ट्रिंग आणि पियाला आहे. बघा याचे डोळे बघा. बोटल बोटल बोटल. क्रिकेटर ऋषिकेश तावडे सहित क्लीन बोल्ड. हा हे आडवा मलिंगा आहे, आडवा मलिंगा. मार मार हा मार. ए जंबुरी काय होतं गो? कुठे गेली? जेली खात होती. मला ना आणलीस काय? नको. अरे मला कायच देत नाही. काय म्हणजे कायच देत नाही मला. तू खाल्ली मला मागितली नाही. का नाही? जा घेऊन आधी जा घेऊन. नको नको राहू दे. हे गुमराजा तू आईस्क्रीम आणली ना? हा मग काय. अरे आईस्क्रीम आहे, कप मॅगी आणली आहे, परत लटी चोको, माझ्याकडे काय लटी चोको पाय आणलंय, भरपूर काय काय आहे. बनाना चिप्स आहे, हा बनाना चिप्स आहे, आलू भुजी आहे, ज्यूस पण आहे बघ. असं ज्यूस पण आहे. घे पी, घे पी. ते तिला ज्यूस बोलू नको, ती कधीतरी खोलायची झाकण. नाही नाही हा. काय म्हणतं? तर मित्रांनो संध्याकाळ 7 वाजलेत. मम्मीनी बत्ती लावल्या ना. मी पण आता पाया पडून घेतो पटकन. काय रे काय पाहिजे तुला? मम्मी ते पाणी ओतलंस? ओतलं का त्या बशीत? हा आपण पण दर्शन घेऊया. सिरियलचा प्रभाव एवढा आहे तिकडे काहीतरी झालं. ऐका विषय ऐकून घ्या. मी आपल्या इकडे खात बसलोय चकली. आता जस्ट मी दुकानात जाऊन आलो, कलेजी घेऊन आलो. दादाला कलेजी हवी आहे त्यामुळे कलेजी आणली आणि दिली. आणि मी नुकता असं बसलो आणि टी व्हीवरती ना तिथे कोर्टामध्ये काहीतरी निकाल लागला. तर इकडे टाळ्या जोर जोरात वरडून टाळ्या बिळ्या वाजवायला लागली. बघत राहिलो, परत टी व्हीकडे बघितलं, म्हटलं सिरियलमध्ये काहीतरी विषय आहे आणि किती मग्न होऊन टी व्ही बघते बघ. बदलणार. तर मस्तपैकी जेवण बिवून तुम्हाला भेटतोय. मगाशी तुम्हाला बोललो जेवणात काय मेन्यू होता. तो कलेजी फ्राय होती, फिश फ्राय होती, कच्ची मच्छी मम्मीने अर्धी ठेवली होती ती आता फ्राय केली, मस्त चण्याची डाळ आणि मस्तपैकी जेवण झालं. काकडी वगैरे सुद्धा होती. तर असा काहीसा आजचा आपला दिवस होता. झंबुरा 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 जाम मस्ती करता. जाम म्हणजे जाम. संध्याकाळी पण एकदम धिंगाणच घातलेलं आहे चाळीत. आणि आज मॅगी छान झाली. काल चुकली, पाणी जास्त झालं. आज थोडं कमीच पाणी टाकलं आणि मस्तपैकी मॅगी बनवून खाल्ली. पपीचा डान्स सुरू. भाकरीचा तुकडा घेतला नाही आणि त्याच्याबरोबर खेळता. IPLची मॅच बघूया मस्तपैकी थोडीशी. आणि आपलं यूट्यूब तर कायम कंटिन्यू चालू असतं. शक्यतो आमच्या घरामध्ये केबल खूप कमी प्रमाणामध्ये चालतं. यूट्यूब वायफाय असल्यामुळे, अँड्रॉइड TV असल्यामुळे कंटिन्यू यूट्यूबच चालू असतं. तर ब्लॉग आता लांबवायला नको, एंड करूया. छोटे छोटेच ब्लॉग करतोय मी. तर भरभरून प्रेम द्या. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.